ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಸಂಜಯ್ ಗಾಂಧಿ ನಿರಾಧಾರ ಪೆನ್ಷನ್ ಯೋಜನೆಯ ಅಂಗವಿಕಲರಿಗೆ, ವಿಧವೆಯರಿಗೆ, ಕಿವುಡರಿಗೆ, ಮೂಕರಿಗೆ, ವೃದ್ಧಾಪ್ಯ ವೇತನ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಇಂದು ಗಡಿಂಗ್ಲಸ್ ತಾಲೂಕಿನ ಮುತ್ತಾ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ ಮಂದಿರದ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಇವರೆಲ್ಲರಿಗೆ ಮಂಜೂರು ಪತ್ರ ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉಪಸ್ಥಿತಿ ಮಂಡಲ ಅಧಿಕಾರಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಚೋಲೆ ಸಾಹೇಬರು, ಕೃಷಿ ಉತ್ಪಾದನಾ ಬಜಾರ್ ಸಮಿತಿಯ ಸಂಚಾಲಕರು ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರಾದ ಶ್ರೀ ಮಾರ್ತನ್ ಜರಳಿ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ಚೇರ್ಮನ್ನರು ಶ್ರೀ ಭೀಮಪ್ಪ ಜರಳಿ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಚಾಲಕರು ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಚೌಡಾಜ್, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಚಾಲಕರು ಶ್ರೀ ರಾಜು ತನ್ವೀರ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಹಾಗೂ ಮುಖಂಡರಾದ ಎಲ್ಟಿ ನವಲಾಜ್, ಅಂಗವಿಕಲರ ಕಾರ್ಯಕರ್ತ ವೀರಭದ್ರ ಯಡ್ಡೂರೆ ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್, ಮುತ್ನಾಳ್. ರಾಮಕಾಕನ ಪಾಪ ದಗದ್ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅವನು ಬರಲ್ಲ. ಈಗ ನೀವು 17 ಮಂದಿ ದಗದಿ ಒಂದ ನಿಮಗೆ ವಿನಂತಿ, ನಿಮ್ಮ ಕಡೆ ನಾವು ₹1 ರೊಕ್ಕ ಬೇಯಿಸ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ₹1 ಶ್ರೀ ದುರ್ಗುಂದೇಶ್ವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಮ್ಮ ಮುತ್ತಾಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಧವಾ ಇದ್ದಾರೆ, ಅನೇಕ ವಿಕಲಾಂಗ ಇದ್ದಾರೆ, ಅನೇಕ ಪರಿತಕ್ತ ಇದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪೆನ್ಷನ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಶಾಸನದ ಸಂಜಯ್ ಗಾಂಧಿ ನಿರಾಧಾರ ಇರಲಿ, ವೃದ್ಧಾಪ್ಯ ಪೆನ್ಷನ್ ಯೋಜನೆ ಇರಲಿ, ಸರ್ವಣಬಾಳ ಯೋಜನೆ ಇರಲಿ, ಇವು ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಯ ಲಾಭ ಎಲ್ಟಿ ನವಲಾದ ಮತ್ತು ನಾವು ಕೂಡಿ ಇಲ್ಲಿಂದ 127 ಲಾಭಾರ್ಥಿಗೆ ಒಂದು ತಿಂಗಳಿಗೆ ₹1,500 ಪೆನ್ಷನ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಡೆಯಿಂದ ಮಂಜೂರಿ ಪತ್ರ ಇಂದ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಮರ್ಪಿತ ಮಾಡಿ ಇವೆಲ್ಲ ಮನೆಗೆ ತಿಂಗಳಿಗೆ ₹1,500 ಬರುವಂಗೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಗರೀಬರದ ಆಶೀರ್ವಾದ, ಗರೀಬರದು ಮಾಡಿದ ಕೆಲಸ ಇದು ನಮ್ಮ ಸೇವಾ ಅಂದ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ನಮಗೆ ಕಾಯಂ ಸದಾಕಾಲ ಇರಬೇಕು ಮತ್ತು ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಮಾಡಿದ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮ ಹಿಂಗೆ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಕಂಟಿನ್ಯೂವಾದರೂ ಮುಂದುವರಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ ಮಾತು. कर्मचारी वाधिका रस्ते मार्गदर्शन करायचे गावचे आराध्य देवाची वेंकटेश्वर चंद्र नतमस्तक होते. खरोखरच प्रशासन सेवेमध्ये असून सामान्य लोकांना आपल्या बरोबर घेऊन जायचं. तळागाळातील लोकांची जे महसूलमध्ये कामं असतात ते लगेच तडीस नेणे आणि त्यांची कामाची पूर्तता करून त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य बघणारे अधिकारी आम्हाला भेटले ते या विभागाचे मंडल अधिकारी, नायब तहसीलदार सन्माननीय चोले साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि खरोखरच त्यांनी पेन्शन, लोकांची गोरगरिबांची कामं करण्याची जे आम्हाला शिस्त आणि काम करण्याची पद्धत शिकवून दिले ते माझे गुरुवारी गावामध्ये प्रथम त्यांनी रेशन कार्ड पेन्शन सुरुवात केली चोले साहेब. ते आमचे सन्माननीय भाजप नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, या गावचे माजी डेप्युटी सरपंच, महालक्ष्मी सेवा संस्थेचे माजी चेअरमन सन्माननीय पातळींना जरडी. आणि त्यांनी खरोखरच त्या गावाला एक राजकीय आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रात पहिल्यांदा मठाला दान शेत स्वरूपात दिले आणि मठाची 25 वर्षे ज्ञानदासो त्यांनी चालवत आले. तसे या महालक्ष्मी सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि माजी मुक्ताळवरती डेप्युटी सरपंच, सामाजिक आणि राजकीय नेते चे मार्गदर्शक भीमाकाका दरडे. आणि खरोखरच त्यांनी व्यवसायातून राजकारण आणि समाजकारण साधले आणि 20 वर्षे दूध व्यवसायामध्ये त्यांनी नावरूपास आले आणि महालक्ष्मी सेवा संस्थेचे संचालक आणि आपल्या सामाजिक राजकीय जीवनाचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीमंत चौधरी आणि या महालक्ष्मी सेवा संस्थेचे संचालक राजूअण्णा चंबीर आणि इथं उपस्थित असलेले सर्व माझ्या आया, आजी आणि इथं उपस्थित असलेले सर्व पालकांचं, आजोबांचं, काकांचं आणि माझ्या मित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि खरोखरच हे जे मी काम करू शकलो त्या सर्वांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं आणि अधिकारी म्हणून जे चोले साहेबांनी आम्हाला मदत केली. खरोखरच साहेब, तुम्ही कुठेही जा, आज जिल्हाधिकारी पदावर गेला तरी मी कधीही तुम्हाला विसरणार नाही. त्या 17 लोकांच्या घरामध्ये आज दिवा चालतोय, त्याचं तेल घालायचं आणि त्याचा दिवा कायम पेटत ठेवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. कारण तुम्ही अधिकारी म्हणून या टेक्निकल पिढीला तुम्ही कारणीभूत केला.
आज त्यांना या सर्वांना 1500 रुपये मिळणार आहे. त्याने आजीवन जीवन त्यांचं शरीर असोपर्यंत या सूर्यचंद्रपर्यंत त्यांना ते पैसे मिळणार आहेत. त्याच्यात त्याचं औषध पाणी उपजीविका त्याच्यात चालणार आहे. त्याबद्दल जे काही पुण्य आहे फक्त निमित्त आहे आणि गावकरी सगळे निमित्त आहोत. ते सगळे श्रेय तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला लाभो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं मानस आहे की गावामध्ये एक की अपंग राहता कामा नये, एक की लकवा पेशंट राहता कामा नये, एक की घटस्फोटित महिला कुणाची थोडा हात पसरू नये आणि एक की HIV ग्रस्त, कॅन्सरग्रस्त आणि खरोखरच जे गरीब आहेत, अल्पभूधारक आहेत, त्यांचे मुलं डिवाइड आहेत कायदेशीर आणि त्यांचं एक 40 आर पण त्यांच्यावरती जमीन नाही, अशा सर्वांना आम्ही हुडकून काढून प्रॉपर प्रशासनाचे कागदपत्राची पूर्तता करून ते पेन्शन आपण त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यांचा तहसीलदार ऑफिसमध्ये मीटिंग चालू होता, कॉन्फरन्स मीटिंग चालू होता जिल्हाधिकाऱ्यांचं. आम्हाला तिने वेळात या त्यांचं मातांना सगळे त्यांचं स्वागत करावं. भीमा काका आणि चौडांना तिघही मिळून ಕನ್ನಡದಾಗ ಮಾತಾಡ್ತೇವೆ. ಬಾಯಿವಾಯಿ ಲಪ್ಪವಾಯಿ ಗುಂಡಿವಾಯಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರಿ. ಸಿದ್ದಪ್ಪನಲ್ಲಿ ಬಂದ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಮಂದಿರ ಗುಡಿಯಾಗ ನಾವು ಕುಡಿಯೋದ್ರಿಂದ ಈಗ ಈ ನನಗೆ ಪೆನ್ಷನ್ ನಂಗೆ ಅಭಿಮಾನ ಐತಿ. ಪೆನ್ಷನ್ ಅಂದ್ರೆ ಏನ